14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन घेणार आहोत। दलितांच्या न्यायासाठी, सामाजिक हक्कांसाठी बाबासाहेब आजन्म लढले, पण तथाकथित उच्चवर्णीयांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीची किंवा त्या जाचाची झळ बाबासाहेबांना अगदी त्यांच्या बालपणी सुद्धा बसली होती। भारतीय समाजात असलेला जातीभेद त्यांना मुळापासून उखडून टाकायचा होता, पण जाती व्यवस्थेविरोधात असलेले आंबेडकर त्यांच्या मनात धर्मांतराचा विचार कुठून आला? तर भारतातील जाती व्यवस्थेनं शोषण केलेल्या दलित जातींना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क देणारा कायदा हा 1923 मध्येच मुंबई कायदे मंडळानं संमत केलेला। त्यांना जे हक्क मिळणं अपेक्षित होतं ते मात्र मिळत नव्हते। अखेर या सत्याग्रहाची सांगता करतानाच 1935 मध्ये बाबासाहेबांनी येवला परिषदेत धर्मांतर करण्याचं जाहीर केलं। हिंदू धर्मात सुधारणा होणं शक्य नाही हा विचार त्यांच्या मनात इतका पक्का रुजत गेला की त्यातूनच त्यांनी 1935 ला धर्मांतर करण्याची घोषणा केली। मी हिंदू म्हणून जन्मलो, पण ते माझ्या हातात नव्हतं, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही असा पणच एक प्रकारे आंबेडकरांनी केला। 1936 मध्ये मुंबईत झालेल्या भाषणात आंबेडकर म्हणालेले, माणूस धर्माकरता नाही, धर्म माणसाकरता आहे। माणुसकी प्राप्त करण्यासाठी धर्मांतर करा। जो धर्म माणुसकीला किंमत देत नाही, देवळात जाऊ देत नाही, पाणी मिळू देत नाही, शिक्षण घेऊ देत नाही, इतकंच काय तर नोकरीच्या सुद्धा आड येतो, अशा धर्मात तुम्ही का राहता, असं बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला भाषणात म्हणालेले। आता बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का निवडला, तर आम्ही बौद्ध धर्मच का स्वीकारला, या छोटेखानी पुस्तिकेत स्वतःच्या भूमिकेचं विवेचन करताना बाबासाहेब म्हणतात, धर्म म्हणजे कोणतंही कर्मकांड अपेक्षित नसून तो मला जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती म्हणून अपेक्षित आहे। ती अशी एक आदर्श पद्धती असेल ज्यात वैज्ञानिक विचारांनाच मुख्य आधार असेल, तर्काने गोष्टी आणि प्रश्न सोडवले जातील आणि त्यातून मिळणारी आशा ही मनुष्याला भविष्यासाठी प्रेरित करत राहील। बुद्ध याच मातीतला आहे, आम्ही त्याचे पुनरुज्जीवन करत आहोत। कोणत्याही प्रकारच्या भेदांना थारा नसणाऱ्या या एका महान अशा परंपरेत आणि आदर्श पद्धतीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत। त्यानंतर आमचे जातींचे अस्तित्वच नष्ट झालेलं असेल। या सगळ्यावरून तुम्हाला समजतच असेल की का बौद्ध धर्मातले विचार बाबासाहेबांना प्रेरणा देत होते आणि त्यांनी का बुद्ध धर्माचाच स्वीकार केला। तर जसं मी मगाशी म्हणाले की 1935 मध्ये बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली, पण त्यांनी खरोखर धर्मांतर केलं ते 1956 मध्ये। मी ही 20 वर्ष नेमकी का लागली, तर या कालखंडात त्यांनी जगभरातील सर्वच धर्मांचा अतिशय सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला। हा अभ्यास करताना त्यांनी नास्तिक आणि आस्तिक अशा दोन्ही दर्शन पद्धतींचा सुद्धा अवलंब केला। आता यात आणखी एक प्रश्न विचारला जातो की त्यांनी इस्लाम, ख्रिस्ती, शीख हे सगळे धर्म का नाही स्वीकारले, तर बाबासाहेबांचा ओढा तीनही धर्मांकडे सुरुवातीला गेलाच होता। शिखांमध्ये असलेली जाती व्यवस्था, कट्टरता त्यांना शिखांपासून कालांतराने लांब नेत गेली। त्यांना हळूहळू कळलं की शिखांमध्ये सुद्धा जाती व्यवस्था ही आहेच, जशी हिंदूंमध्ये पाहायला मिळते। इस्लामच्या बाबतीत सुद्धा तीच गत होती। दार उल हरब, दार उल इस्लाम सारख्या संकल्पना त्यांच्यातील संविधानवादी माणसाला पटणं शक्यच नव्हत्या। शिवाय मुसलमान आणि ख्रिश्चनांमध्ये झालेला जातींचा शिरकाव त्यांना मान्य कसा काय झाला असता, ज्या गोष्टींसाठीच ते धर्मांतर करत होते, त्यामुळेच त्यांनी हे तीनही धर्म स्वीकारणं मान्य नाही। आता वळूयात बाबासाहेबांच्या बुद्ध धर्माच्या स्वीकाराकडे। बाबासाहेबांचं बुद्धाशी आलेलं पहिलं एक्सपोजर हे केळुस्कर गुरुजींकडून आलेलं होतं। बाबासाहेब मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आयोजित केलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र भेट म्हणून दिलं होतं। तिथूनच बाबासाहेबांचा बुद्धाकडे असलेला कल हा हळूहळू वाढत गेला। बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा करताना लोकांना आपल्या कपड्यांचा सुद्धा त्याग करायला सांगितलेला। प्रत्येकाने दीक्षा समारंभासाठी येताना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलं पाहिजे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं किंवा आवाहन केलं। धर्मांतराची प्रक्रिया सुरू होण्याआधी त्यांनी काही पत्रकं सुद्धा काढली, ठिकठिकाणी जाऊन बुद्धाच्या मूर्त्या स्थापल्या आणि तेथील अस्पृश्यांना जाती व्यवस्थेनं लादलेली कामं सोडायला सुद्धा भाग पाडलं। ती भाग पाडताना आपण हिंदू धर्मातून बाहेर पडत आहोत तेव्हा सडलेले मांस खाणं सोडा, मेलेली जनावरं ओढणं सोडा, असे सुद्धा त्यांनी एक प्रकारे आवाहन किंवा एक प्रकारे संदेश या अस्पृश्यांना दिला। भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केलं। तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र अनुवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो। नागपूरच्या दीक्षाभूमीत 4 भिक्खूंनी बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडून बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी असं म्हणवून घेतलं।
जीवहत्या, चोरी, असत्य भाषण, अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहणार असे पंचशील म्हणून घेतलं। त्यानंतर बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या चरणी मस्तक ठेवून 3 वेळा वंदन केलं, बुद्ध मूर्तीला पुष्पहार वाहिला आणि हे सगळं झाल्यावर आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं जाहीर करण्यात आलं 1956 मध्ये। बाबासाहेबांना बौद्ध धर्माद्वारे एका नवा समाज, नवा माणूस घडवायचा होता। जाती संस्थेचं उच्चाटन करून सामाजिक ऐक्य निर्माण करायचं होतं। सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्यायची होती। लोकशाही, धर्मनिरपेक्षता बळकट करणं हाही त्यांच्या धर्मस्वीकाराचा मूळ उद्देश होता। जाती व्यवस्था मुळापासून उखडून टाकण्याचे विचार हे बाबासाहेबांचे होते। त्यांनी पुढे जाऊन आपलं भारताचं संविधान सुद्धा बनवलं, ज्याचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांना ओळखलं जातं। पण आज आपण त्यांचे विचार किती पुढे नेतोय याचं सुद्धा एकदा अवलोकन करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची गरज सगळ्यांनाच आहे।